झी मराठीवरील जय मल्हार या मालिकेचा कालचा म्हणजेच 16/1/2015चा एपिसोड पाहायचा राहिला असेल तर डोंट वरी, आम्ही तुम्हाला या एपिसोडचे अपडेट्स देत आहोत. देव मल्हार सारीपाठीच्या खेळात पराजित होऊन जेजुरी गड सोडून निघून जातात आणि याचे पडसाद अख्ख्या जेजुरीवर उमटतात. म्हाळसादेवींना खंडेरायांचं असं निघून जाणं काही केल्यास सहन होत नाही. त्यामुळे ते त्यांची चौकशी प्रधानजींकडे करतात. मात्र प्रधानजी सांगतात की श्री खंडेराया बाहेर एकटेच प्रवास करीत आहेत. यावर पुन्हा एकदा म्हाळसादेवी त्यांना विनवणी करतात की मला त्यांना एकदा तरी भेटू द्या. पण प्रधानजी त्यांना सांगतात की श्री खंडेराया पुढील 12 वर्ष परत येणार नाहीत. यावर म्हाळसादेवींचं रडणं अनावर होतं. खंडेरायांच्या जाण्यामुळे आता राज्याचा सर्व भार देवी म्हाळसाला उचलावा लागणार. सिंहासनाचे दायित्व स्वीकारावे लागणारच असे प्रधानजी म्हाळसादेवींना सांगतात. पुढे म्हाळसादेवी प्रजेला दिलेली सगळी वचनं मी पूर्ण करेन असं म्हणतात आणि ते सिंहासनाचं दायित्वही स्वीकारतात. पुढे देवी म्हाळसा आता राज्याचा इतका मोठा भार खंडेरायांप्रमाणेच सांभाळतील का, हे पाहण्यासाठी किंवा या मालिकेच्या पुढील अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी देवदत्त नागे, म्हणजेच तुमचा लाडका खंडेराया. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.